मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे जवसाची चटणी, खमंग अशी जवसाची चटणी। त्यासाठी लागणारं साहित्य: जवस घेतलेला आहे, शेंगदाणे घ्यायचे थोडेसे, लाल मिरच्या, सुकलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहे, लसूण घ्यायचा आहे आणि 2 चमचे तीळ घ्यायची आहे आणि मीठ आणि लाल तिखट आपल्या चवीनुसार घ्यायचे। कढई तापलेली आहे, आता आपण थोडेसे शेंगदाणे भाजून घेऊया। थोडेसे भाजलेले आहे, आता आपण जवस टाकून चांगल्या प्रकारे भाजून घेऊया। जवस बघा चांगल्या प्रकारे भाजलेले आहे, त्याच्यामध्ये आपण लसूण आणि सुक्या लाल मिरची टाकून भाजून घेणार आहे चांगलं। आता आपण तीळ टाकूया। तीळ पण चांगली भाजली का नंतर गॅस बंद करायचा आहे आणि या मिश्रणाला थोडंसं आता थंड होऊ देऊया। आता हे चांगल्या प्रकारे थंड झालेले आहे, आपण याच्या चवीनुसार मीठ आणि 1 चमचा लाल तिखट टाकणार आहे आणि चांगलं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक अशी चटणी वाटून घेऊया। हे बघा आपली चटणी अशी बारीक प्रकारे छान अशी वाटून झालेली आहे। आता कढईमध्ये तेल गरम करायचं आहे, तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही चटणी टाकायची, तळून घ्यायची। हे बघा छान अशी आपली भाजून झालेली चटणी आता ही खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही पोळी सोबत किंवा भाकरी सोबत कशासोबत पण खाल्ली तरी छान लागते।